कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी उदयलाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो मनापासून स्वागत। थंबनेल सर्वांनी पाहितला आणि टायटल सर्वांनी वाचलं। सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की इराण इस्रायल युद्धामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कोणकोणत्या वस्तू या ठिकाणी महागणार। सध्याचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की इराण इस्रायल युद्धामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कोणकोणता माल महागणार। सध्याच्या कंडिशनला हा प्रश्न यामुळे निर्माण झाला की सध्याच्या कंडिशनला इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। याचबरोबर मोठ्या प्रमाणात युद्ध सुद्धा सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये या दोन देशातील युद्धाचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला मार्केटवर कशा पद्धतीने होताना दिसू शकतो आणि आपला दैनंदिन जीवनातील असा कोणता माल आहे की जो या दोन देशांमुळे या ठिकाणी महाग होऊ शकतो। जर याच्याबद्दल आपल्या सर्वांना अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। यामुळे प्रत्येक वेळी आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत। सर्वांनी थंबनेल पाहितले, सर्वांनी टायटल वाचले, सर्वांच्या मनात हाच एक प्रश्न आहे की इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू आहे, युद्ध सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये या दोन देशातील युद्धाचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये म्हणजे या ठिकाणी ज्या वस्तू आहे, जो माल आहे, याच्यावरती कशा पद्धतीने होऊ शकतो। असा कोणता माल आहे की जो या दोन देशांमुळे पुढील काही दिवसात आठवड्यात महाग होऊ शकतो। चला तुम्हाला सांगतो या ठिकाणी समजावून। जर आपण संपूर्ण सिच्युएशन बघितली तर इराण इस्रायलवर आणि इस्रायल इराणवर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी क्षेपणास्त्र दागत आहे। अशा परिस्थितीमध्ये युद्ध हे 100% थांबायलाच पाहिजे, युद्धानं कुणाचंच भलं झालेलं नाही अशी भूमिका भारताची व भारतीय नागरिकांची आहे। परंतु हे ना आपल्या हातात आहे ना इतरांच्या, हे फक्त इराण आणि इस्रायल या दोन देशांच्या हातात आहे। आपली इच्छा पूर्ण व्हावं, युद्ध थांबावं एवढीच या ठिकाणी प्रार्थना। पण मुख्य मुद्दा काय की या दोन देशांमुळे आपल्याला कोणता कोणता माल येत्या काही आठवड्यामध्ये महाग मिळताना दिसू शकतो तुम्हाला समजावून सांगतो। जर खऱ्या अर्थानं बघितलं तर इस्रायलकडून आपण विविध प्रकारच्या सुगंधी वस्तूंची आयात करतो, ज्यामध्ये साबणी वगैरे आहेत। जसं की एक्झाम्पल देतोय, एक लाईफ बॉय, डेटॉल यांसारख्या वस्तू आपण त्या ठिकाणी खरेदी करतो आणि जे काही मिसाईल्स वगैरे आहेत त्याचं एक 4-5% खरेदी आपण तिथून करतो। बाकी इतर शेतीमाल तर काही जास्त काही आपण खरेदी करत नाही। दुसरी गोष्ट बघितली इराणकडून, तर इराणकडून आपण सर्वात जास्त खरेदी करतो ते म्हणजे कच्चं तेल, म्हणजे ज्याच्यापासून आपण रिफाईन करून पेट्रोल डिझेल या ठिकाणी बनवतो। जर अशा परिस्थितीमध्ये विचार केला की सध्या युद्ध चालू आहे तर याचा परिणाम इराण इस्रायलचा जो परिणाम होता तिथं लाल समुद्रावरती पडू शकतो, ज्याला रेड सी म्हणतात। आणि जागतिक व्यापाराच्या एकूण जवळपास 15 ते 16% व्यापार हा या एरियातून होतो, म्हणजे हा एरिया शांत राहणं गरजेचं आहे। इमिजिएट इफेक्टनं बघितलं तर आपल्या देशामध्ये आपल्याला याचा परिणाम फक्त एवढा दिसेल की कच्च्या तेलाचे बाजारभाव जे आंतरराष्ट्रीय बाजारात भडकतील तर त्याच्यामुळे थोडंसं कच्चं तेल महाग पडेल आणि याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी सरकारवरती थोडं ओझं वाढताना दिसेल। परंतु डायरेक्टली सरकार काही आपल्यावरती ओझं वाढवताना दिसणार नाही, कारण फक्त जर पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले तर याचा परिणाम पेट्रोल डिझेलवरती होत नाही, तर एक या ठिकाणी आपण बघितलं तर कृत्रिम महागाई वाढू शकते। म्हणजे याच्यामुळे काय होऊ शकते की वाहतुकीचा खर्च वाढणार, त्यामुळे प्रत्येक वस्तूचा भाव वाढू शकतो। म्हणून सरकार या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत व मनस्थितीत नाही की बाबा कच्च्या तेलाचे जरी भाव आंतरराष्ट्रीय बाजारात वाढले तर देशामध्ये त्याचा इमिजिएट इम्पॅक्टनं पेट्रोल डिझेलचे भाव वाढव, असं काही होणार नाही। जर या गोष्टीचा विचार केला तर भारताकडे रिझर्व्ह पण कच्च्या तेलाचं खूप चांगलं आहे, म्हणजे आणखीन 3-4 महिने पण भारताला काही टेन्शन घ्यायची गरज नाही। म्हणजे आपण जर सद्य परिस्थिती बघितलं तर या दोन देशातील युद्धामुळे आपल्या देशातील कोणताही शेतीमाल महागणार नाही, कोणत्याही वस्तू महागणार नाही, कोणताही माल महागणार नाही, म्हणजे काही टेन्शन घ्यायची गरज नाही। हां, एवढं होऊ शकते की याच्यामुळं काय होणार की कच्च्या तेलाचे भाव वाढले म्हणून सोयाबीन तेलाचे भाव काही प्रमाणात वाढणार, सरकी तेलाचे भाव वाढणार। यामुळे सोयाबीन कापसामध्ये नजीकच्या भविष्यात आपल्याला 100-200ची तेजी येताना दिसू शकते। याच्यापेक्षा जास्त काही होईल असं वाटत नाही। आणि तेजी येईपर्यंत जर या दोघातील युद्धच बंद झालं तर मग तेजी पण येण्याची शक्यता मावळेल। म्हणजे असं काही विशेष परिणाम तेजी अथवा मंदीच्या दिशेनं होताना दिसत नाही। वाढला तर सोन्याचा भाव वाढेल, बाकी काही जास्त फरक नाही। तर ही होती एकंदर जिओपॉलिटिकल सिच्युएशन की इराण इस्रायलचं युद्ध आणि ह्याचा होणारा देशावरती परिणाम। तर आपल्यावरती काही विशेष परिणाम होणार नाही। तर ही संपूर्ण माहिती व ही अपडेट आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आणि त्याचबरोबर
माझ्या कास्तकार बांधवांना जागरूक करणं गरजेचं आहे. म्हणून मी हे व्हिडिओज या ठिकाणी मध्ये आणत आहे की ज्यामुळे तुम्हाला या ठिकाणी एक थोडं ग्लोबल वाइंडअप मिळेल किंवा जगात काय चालू आहे आणि त्याच्याशी कनेक्ट मिळून जाईल. तर आजचा हा व्हिडिओ जो की तुम्हाला ज्ञानवर्धक ठरला असेल, कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा. याच्या येणार प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत. मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मनापासून करतो या ठिकाणी खूप खूप आभार.